माधवराव तमाखू चुरिती चिलीम तात्काळ तयार करीती देती तात्याबांचे हाती तात्याबा फुंकिती आरंभी तमाखूची ज्वाला निघता तात्याबा देत बाबांचे हाता बाबांचा प्रथम झुरका संपता मग ती भगतांस अर्पित मग ती चिलमी संपे तोवर इकडून तिकडे वर्तुलाकार भगत श्यामा तात्या बरोबर वरचेवर भ्रमतसे धन्य ती निर्जीव वस्तुपरी काय तिची या भाग्याची थोरी आम्हा सजीवा न तिची सरी सेवा ती खरी तियेची तपश्चर्या ही महाकठीण लाथा तुडविले बाळकपण पुढे सोसून शीतोष्ण तपन अग्नीत तावून निघाली भाग्ये बाबांचे करस्पर्शन पुनश्च धुनी माझी भर्जन मागुती गैरिका उटी चर्चन मुखचुंबन तैलाधे असो कर्पूर केशर चंदन करीती उभय हस्ता विलेपन गळा सुमनमाळा घालून गुच्छावघ्राणन करविती सदा जयाचे सुहास्य वदन अति सप्रेम सदय अवलोकन तयास काय शृंगाराभिमान राखिला हा मान भक्तांचा जया अंगी भक्तीची लेणी शृंगारिला जो शांतीभूषणी तया या लौकिकी माळामणी अलंकरणी काय होत की जो वैराग्याचा पुतळा तयास किमर्थ पाचूंच्या माळा परी अर्पिता ओढवी गळा भक्तांचा सोहळा पुरवितो स्वर्ण पाचू दिव्यहार गळा विराजती मुक्तासर अष्टाष्ट षोडश जयांचे पदर अभिनव पुष्कर मिश्रित जाई जुई तुलसी माळा आपाद जयाचे रुळती गळा मुक्तकंठा कंठनाळा मिरवी झळाळा अपूर्व सवे पाचूचा हेमहार सुवर्ण पदक हृदयावर निढळी श्याम तिलक सुंदर अतिमधुर शोभा दे तयास काय म्हणावे फकीर भासे सतेज वैष्णव प्रवर वरी डोलती छत्र चामर शेला जरतार श्री शोभे बहुधा जोग प्रेम निर्भरी मंगल वाद्यांची या गजरी पंचारती घेऊनी करी बाबांवरी ओवाळीत पंचोपचार पूजा समेत घेऊनी पंचारत घवघवीत निरांजन कर्पूरवात ओवाळीत बाबांस मग ही आरती जेव्हा संपत एक एक सकळ भक्त बाबांस करोनी साष्टांग प्रणिपात निघून जात घरोघर चिलीम अत्तर गुलाब पाणी देऊनी बाबांची अनुज्ञा घेऊनी तात्याबा निघता जावया निज सदनी म्हणावे बाबांनी सांभाळ मज जातोस जा परी रात्री माझी मधून मधून खबर घे माझी बरे हो म्हणून मग तात्याजी चावडी त्यजी जाई घरी ऐसे लोक जाता समस्त बाबा स्वहस्ते गाठोडे सोडीत धोतरांच्या घड्या पसरीत स्वहस्ते रचित निजशेज 60-65 शुभ्र चादरी घडिया मांडूनिया पुढारी स्वयेतयांच्या रचुनिहारी पहुडती वरी मग बाबा ऐसिया चावडीची परी इत्थंभूत झाली इथवरी आता कथाजी राहिली दुसरी अध्यायांतरी वर्णिजेल तरी श्रोता कीजे क्षमा अगाधया साईंचा महिमा संक्षिप्त वदता राहीन सीमा गुरुत्व धर्मा पावे तो आता साईंची हंडीची कथा आणिक ज्या ज्या राहिल्या वार्ता पुढील अध्यायी कथीन समजता सादर चित्ता असावे अखंड गुरुस्मरण स्वार्थ तोच हेमाडा निज परमार्थ गुरुचरणाभिवंदने कृतार्थ चारीही पुरुषार्थ त्यापोटी स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते चावडी वर्णनम नाम 37तमोऽध्याय संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।
अथ श्री साई सच्चरित अध्याय 38 श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साई नाथाय नमः। सकल जगदानंदकरा भक्तेष्ट संपादन तत्परा चरणाश्रित त्रितापहरा नमन गुरुवरा तव पाया प्रणतपाला परम उदारा शरणागत भक्तोद्धारा करावया